राज्यात मान्सून सक्रिय होतोय आणि लवकरच बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील. पण तुम्ही नवीन चेहरा पाहून म्हणसाल, "आता हा कोण नवीन अंदाजक आला?" तर हे जे आत्ता YouTubeवरचे अंदाजक आहेत, त्यांच्या खूप आधीपासून आपला चॅनल आहे. साधारणतः 8 वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासून आपण हवामानाचे अंदाज देत आहोत. 2026 मध्ये आपण कमी पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि जून महिन्यात पाऊस कमी राहिलेला आहे आणि तो त्याचा सुद्धा अंदाज दिला की जूनमध्ये कमी राहील. पण आता शेवटच्या काही दिवसांमध्ये मान्सूनमध्ये काहीशी सुधारणा अपेक्षित आहे. ती का अपेक्षित आहे? सविस्तर आपण अपडेट पाहणार आहोत. मी किरण वाघमोडे, तुम्ही पाहत आहात किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज. स्क्रीनकडे जाऊयात. तर 1 जून ते 21 जून या दरम्यान जो राज्यात काही पाऊस झालेला आहे, तो या नकाशामध्ये दिसेल किंवा देशाचाही पाऊस आहे यात. तर पाहू शकता की राज्यात सगळीकडेच लाल रंग दिसतोय. म्हणजे एक दुसरे जे काही स्थानक आहेत हवामान विभागाचे, त्यांचा अपवाद वगळता राज्यात सर्वच भागांमध्ये नेहमीपेक्षा पाऊस कमी झालेला आहे आणि जो विशेष पाऊस झाला तो दक्षिणेकडे थोडाफार झालाय, उत्तरेकडे तर पाऊस झाला नाही. आणि दक्षिणेकडे ज्या ठिकाणी मान्सून आगमन हवामान विभागाने सांगितलं होतं, तेव्हा आपण हेच सांगितलं होतं, की गोव्यापर्यंत जेव्हा मान्सून आला की मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल नाहीये. कोरडे वारे वाहत आहेत आणि त्यामुळे काय होईल, की पुढे खंड पडू शकतो. त्यामुळे पेरणीचा निर्णय घेऊ नका. तर तेव्हा बाकीच्या तज्ञांनी तुम्हाला सांगितलं असेल पेरणी करा. आपला अंदाज होताच, की पेरणी करण्यासाठी ते वातावरण पोषक नव्हतं आणि इथून पुढे जर पेरणीचा निर्णय घ्यायचा असेल, तर हवामान विभागाचे तुम्ही अंदाज पहा किंवा कृषी विभागाचा सल्ला नक्की घ्या आणि पाण्याची उपलब्धता सुद्धा तुमच्याकडे आहे का ते पहा. धूळ पेरणी करण्याचा सल्ला देण्यात येत नाही. तर जर आपण पाहिलं देशात आत्तापर्यंत 21 तारखेपर्यंत 42.2% पाऊस कमी झालाय आणि महाराष्ट्राचा तुम्ही जर नकाशा पाहिला तर प्रत्येक ठिकाणी मायनसमध्ये दिसतोय आकडा. मग तेवढी टक्के पाऊस कमी झालेला आहे, जो की खूप कमी पाऊस झालाय. धुळे, नंदुरबारकडे तर पावसाच्या नोंदीच झालेल्या नाहीत. 100% पाऊस त्या ठिकाणी कमी आहे. आणि आत्ता सध्याची स्थिती पाहिली तर का वातावरण का चांगलं होतंय किंवा पावसाळ्यात का बनतंय मान्सूनसाठी मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण का अनुकूल आहे? तर सर्वात प्रथम म्हणजे जे काही सोमाली जेट म्हणजे 850 एच-पी वरती साधारणतः हे सोमालिया देशाच्या आसपासून हे वळसा घालून येणारे जे वारे आहेत, तर त्यांचा वेग काही दिवसापूर्वी मंदावलेला होता आणि हे वारे अशा प्रकारे दक्षिणेकडे जात होते आणि आता हा वेग वाढलेला आहे आणि हे जे वारे आहेत ते आपल्या महाराष्ट्राकडे किंवा आपल्या देशाकडे येताना दिसत आहेत. तसेच उत्तरेकडून येणारे कोरडे वारे उंचावरचे होते ते सुद्धा थांबलेले आहेत. ही एक चांगली स्थिती आहे, की मान्सून आता पुढे सरकेल. जर आपण जवळून पाहिलं अजून तर एक कमी दाबाचा पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागापासून इकडे केरळपर्यंत विस्तारलेला आहे. थोडंसं पूर्व भारताच्या किनारपट्टीच्या भागांपासून सुद्धा एक दुसरा कमी दाबाचा पट्टा गेलाय. आणि जे काही पावसाचे ढग दाटलेले आहेत आज साधारणतः आपण म्हणू शकतो, की 21 तारखेला तर पूर्व किनारपट्टीचा भाग आहे आणि इकडे पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे. त्या ठिकाणी पावसाचे ढग आता वाढू लागलेले आहेत आणि बंगालच्या उपसागरात अति उंचावरती हवेची चक्राकार स्थिती आहे. एम-जे-ओ कुठे आहे आणि तो केव्हा मदत करेल ते सुद्धा पाहूयात. तर एम-जे-ओचा सपोर्ट या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये हवेची चक्राकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. कमी दाब बनेल किंवा नाही त्याबाबत अजून जरी पूर्ण कन्फर्म नसलं तरी हवेची चक्राकार स्थिती निश्चित बनेल आणि त्याचा सुद्धा फायदा हा होणार आहे. कोणत्या विभागात कुठे कसा पाऊस होईल ते आपण पुढे पाहूच. एम-जे-ओचा आत्ता अंदाज पाहिला तर मेडन ज्युलियन ऑसिलेशन आपल्या हिंदी महासागरावरती आलेला आहे, इंडियन ओशनवरती आलेला आहे आणि साधारणतः तो 2 आणि 3 म्हणजे आता 2ऱ्या घरात आहे आणि तो आता लगेचच 24 तारखेपर्यंत 3ऱ्या घरात जातोय. पण हा जो आहे सर्कल या ठिकाणी हा आतला जो सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये असेल तर तो एम-जे-ओ खूप जास्त सशक्त नसतो आणि त्याच्या बाहेर जर असेल, तर तो सशक्त असतो. म्हणजे जेव्हा तो 2ऱ्या किंवा 3ऱ्या घरात आहे, तर तो नॉर्मलच्या आसपास तीव्रता आहे. खूप तीव्र असा नाहीये. 24 तारखेपर्यंत त्या ठिकाणी राहील 3ऱ्या घरात. 24 नंतर साधारणतः तो 4थ्या घरात जाईल 25-26 तारखेपर्यंत तो 4थ्या घरात राहील आणि तिथून पुढे 29-30 तारखेपर्यंत तो 5व्या घरात राहील आणि 30 तारखेपासून ते साधारणतः 4 जुलैपर्यंत तो 6व्या घरात राहण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा तो 5व्या आणि 6व्या घरात असेल, तेव्हा त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाजही आहे आणि हा जो काही अंदाज आहे एम-जे-ओचा, हा ऑस्ट्रेलियाचा हवामान विभाग आहे, त्यांचा हा अंदाज आहे. आणि कोणत्या घरात एम-जे-ओ असल्यावर चांगला पाऊस कुठे होतो ते जर आपण पाहिलं तर इथून मागचा जो डेटा आहे त्याच्यावरनं मी सांगतोय. तर जेव्हा एम-जे-ओ साधारणतः पहिल्या घरात असतो तेव्हा राज्यात विशेष पाऊस होत नसतोय कुठेही. पण दुसऱ्या घरात जेव्हा एम-जे-ओ जातो, तेव्हा पावसासाठी वातावरण पोषक होतं राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये. हा जो काही दक्षिणेकडील भाग आहे, या भागांसाठी एम-जे-ओ दुसऱ्या घरात असणं जास्त पोषक आहे. याचा अर्थ असा नाही की राज्याच्या इतर ठिकाणी त्या काळात पाऊस होत नाही. पाऊस इतर ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता असते. पण या दक्षिण भागामध्ये पाऊस चांगला होण्याची शक्यता जेव्हा एम-जे-ओ दुसऱ्या फेजमध्ये असतो तेव्हा आहे. त्यानंतर जेव्हा एम-जे-ओ तिसऱ्या फेजमध्ये जातो तेव्हा जो पाऊस आहे, तो साधारणतः
इकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे भाग असतात आणि उत्तर महाराष्ट्राचे सुद्धा काही भागांपर्यंत एम-जी-ओचं जे 30 घरात जर गेला एम-जी-ओ, तर या भागामध्ये चांगला पाऊसमान असतं. इतर ठिकाणचं पाऊसमान असतं, पण बऱ्यापैकी सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता या जिल्ह्यांच्या आसपास जाती जेव्हा एम-जी-ओ 30 घरात असतो. त्यानंतर जेव्हा एम-जी-ओ 4थ्या घरात जातो, तेव्हा साधारणतः इकडे उत्तर कोकणाचे सुद्धा भाग येतात, उत्तर महाराष्ट्राचे सुद्धा काही भाग येतात. त्यानंतर विदर्भाचे सुद्धा काही भाग येतात आणि हे जे दक्षिणेकडील भाग आहेत. तर या ठिकाणी जेव्हा एम-जी-ओ 4थ्या घरात असेल आणि जो जास्त तीव्र असेल, तर या जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे इतर ठिकाणी पाऊस होत असतो, पण या जिल्ह्यांमध्ये जास्त राहण्याची शक्यता अधिक असते 4थ्या घरात असताना. आणि जेव्हा एम-जी-ओ 5व्या घरात जातो, तेव्हा राज्याच्या सर्वच भागांमध्ये आणि इकडे कर्नाटकचे सुद्धा उत्तरेकडील भाग आहेत. 5व्या घरातलं एम-जी-ओ राज्याच्या सर्वच भागांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि जेव्हा एम-जी-ओ 6व्या घरात जातो, तेव्हा तो कोकण किनारपट्टीचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचे काही भाग आहेत आणि इकडे विदर्भाचे काही भाग आहेत. या ठिकाणी 6वा फेजमधला एम-जी-ओ फायद्याचा आहे. आणि तिथून पुढे जेव्हा 7व्या, 8व्या फेजमध्ये जात असतो, मग तेव्हा पुन्हा एकदा आपल्याकडचा पाऊस हा कमी होत असतो. म्हणजे हा इतिहास झाला आणि आता आपण पाहूयात, की याच्याच आधारे, की या आठवड्यात पाऊस कसा राहू शकतो. तर एम-जी-ओ चांगल्या स्थितीत आहे. बंगालच्या उपसागरावरती सिस्टीम निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे आपण चांगल्या पावसाची अपेक्षा करू शकता. साधारणतः उद्याचा जर आपण अंदाज पाहिला म्हणजे 22 तारखेचा, तर 22 तारखेला जी शक्यता आहे ती इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मुसळधार पाऊस, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरचे सुद्धा काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी या राहतील. त्यासोबत राज्याच्या अंतर्गत भागात नंदुरबारचा थोडासा भाग वगळता नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पासून ते इकडे बेळगाव, बागलकोट, विजापूर पासून सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, अ, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा तर या भागांमध्ये किंवा इकडे गडचिरोलीचा सुद्धा भाग असेल, गोंदियाचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात सगळीकडे नाहीये, अजूनही सगळीकडे नाही, विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील. काही भाग अजूनही सुटण्याची शक्यता आहे. तर नंदुरबारकडे सुद्धा पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे किंवा मध्य प्रदेश लागून असलेल्या उत्तर भागाकडे सुद्धा पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे. पाऊस होणारच नाही असं नाही, पण शक्यता थोडीशी कमी आहे. हा झाला 22 तारखेचा अंदाज. 22 नंतर 23 तारखेची जर आपण स्थिती पाहिली, तर 23 तारखेला जे काही पावसाचा अंदाज आहे यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघरचे किनाऱ्याच्या आसपासचे भाग किंवा अंतर्गत भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस सरी किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. 23 तारखेलाच राज्याच्या अंतर्गत भागामध्ये जी शक्यता आहे, ती इकडे जवळपास राज्याचे सर्वच जिल्हे आहेत. सगळीकडे नाही, सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पण जिल्ह्यातील काही भाग हे कोरडे सुद्धा राहण्याचा अंदाज आहे. पण मध्यम ते जोरदार पाऊस तरी 23 तारखेला मॉडेलनुसार सध्या दिसत आहे. हे जसं आपण दूर जाऊ तसं-तसं मॉडेलची अचूकता जी आहे ती कमी होत जाते. त्यामुळं पुढील अंदाज किंवा पुढील जे शेतीचं नियोजन असेल ते पाऊस झाल्यानंतरच तुम्ही करा. 23 नंतर 24 तारखेच्या अंदाजानुसार या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाटमाथ, सातारा घाटमाथा मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडकडे पाऊस कायम राहील, पण आता थोडीशी तीव्रता पुन्हा एकदा अ, कमी होण्याची शक्यता दिसते किंवा आहे त्या तीव्रतेचा मध्यम ते जोरदार सरी राहतील. त्यानंतर या ठिकाणी मराठवाड्याचा भाग आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील सोलापूरचा काही भाग असेल, विदर्भातील काही भाग असेल. मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील, पण सगळीकडे नाही. तर हा जो मधला भाग आहे, या ठिकाणी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील, पण इतर भागांच्या तुलनेत शक्यता सध्या मॉडेलनुसार कमी दिसते, पण बदल होऊ शकतात. 24 नंतर 25 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला, तर 25 तारखेला जी शक्यता आहे, त्यानुसार 25 तारखेला या ठिकाणी दक्षिणेकडील विदर्भाचे भाग असतील, दक्षिण मराठवाड्याचा भाग असेल, 25 तारखेला या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते जोरदार किंवा सातारा, कोल्हापूर घाट मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड हलक्याशा पावसाच्या सरी राहतील. तर राज्याचे हे राहिलेले जे भाग आहेत, मध्य महाराष्ट्र, शेजारी मराठवाडा, पश्चिम विदर्भ कुठेतरी विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी राहतील. सार्वत्रिक पावसाची शक्यता 25 तारखेला या भागामध्ये दिसत नाही. तरीही या भागामध्ये तुम्ही स्थानिक ढगांवरती 25 तारखेला लक्ष ठेवून राहा. 25 नंतर 26 तारखेची शक्यता आहे. जसं आपण दूर जाऊ तसा अंदाज थोडाफार बदलू सुद्धा शकतो. त्याची सुद्धा नोंद घ्या. 26 तारखेला
पुन्हा एकदा मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, विदर्भाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये पावसासाठी वातावरण पोषक राहील. जरी हा पाऊस सार्वत्रिक नसेल, तर ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी राहतील. कारण त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली असेल. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल. मध्यम ते मुसळधार पाऊस राहील. तर इकडे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड क्वचित हलक्या मध्यम ते एखाद्या वेळेसाठी जोरदार पाऊसाची शक्यता राहील. सविस्तरेला राहिलेला भाग असेल या ठिकाणी क्वचित तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी राहतील. कोरडं वातावरण राहील असं नाही. काही ठिकाणी पावसाच्या सरी तरीसुद्धा राहतील. तर काही भाग कोरडे सुद्धा राहण्याचा अंदाज आहे. 26 नंतर 27 तारखेच्या आसपास जी काही शक्यता आहे, ती अजून पश्चिमेकडे म्हणजे साधारणतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, पश्चिम विदर्भाचा भाग असेल, या ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल राहते. तर त्या दरम्यान कोकणात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल. बऱ्यापैकी कोकणाचे भाग असेल, घाटाचा भाग असेल, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते. तर इतर ठिकाणी पूर्व विदर्भात क्वचित तुरळक ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल राहते. ती चक्राकार वारे किती लवकर आत येत आहेत, पश्चिमेकडे येत आहेत त्याच्यावरती हा अंदाज अवलंबून आहे. जर लवकर आत आले तर विदर्भाकडील पाऊस, पूर्व विदर्भाकडील पाऊस 27 तारखेला थोडाफार कमी होऊ शकतो. तर मध्य महाराष्ट्रातील पावसाची शक्यता कायम आहे. खास करून पश्चिमेकडे मान्सून शरीरातील मधल्या भागामध्ये क्वचित तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तर पूर्वेकडे जाल तसं पावसाची शक्यता पुन्हा एकदा पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बदल होऊन पाऊस वाढू शकतो. पण ते आता एकदम डिटेलमध्ये सांगणं सध्या तरी जमणार नाही. पण पुढे आपण नक्कीच सांगू येणाऱ्या दिवसामध्ये. आणि 28 तारखेच्या आसपास जो काही पाऊस असेल, तो उत्तरेकडील भाग असतील महाराष्ट्राचे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता राहताना दिसते. सध्या दिसते. कोकणात पाऊस 28 तारखेला राहील. राज्याच्या इतर ठिकाणचा पावसाचा जोर किंवा घाटाकडे पाऊस राहील. बाकी इतर ठिकाणी पाऊस, खास करून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पाऊस कमी होण्याची शक्यता दिसते. 28, 29, 30 ला सुद्धा जी शक्यता आहे ते उत्तरेकडील भागाकडे पाऊस राहील. कोकणात पाऊस राहील. पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस जो आहे पूर्वेकडचा खास करून, हा या ठिकाणचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिमेकडे, घाटाकडे या भागांमध्ये पावसाचा जोर हा टिकून राहील. हा एकंदरीत अंदाज झाला. लांबचा अंदाज आहे. काही फार बदल होऊ शकतात. सुरुवातीच्या काळामध्ये जसं पहिले 5 दिवस म्हणले, तर या ठिकाणी रायगडपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याचे काही भाग असतील. अहिल्यानगरचे दक्षिण भाग, मराठवाड्याचे दक्षिण भाग, विदर्भाचे दक्षिण भाग. सुरुवातीला या ठिकाणी पाऊस सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता दिसते. तर इतर ठिकाणी सरासरी इतका किंवा सरासरीहून काहीसा कमी पाऊस सुरुवातीचे 5 दिवस राहील. आणि तिथून नंतरच्या काळामध्ये सुद्धा मराठवाडा, पश्चिम विदर्भ या ठिकाणी पावसात वाढ अपेक्षित आहे. सरासरीहून चांगला पाऊस या ठिकाणी दिसतोय. कोकणात सरासरीहून चांगला पाऊस दिसतोय. मतलब मध्य महाराष्ट्रातील काही भाग असू शकतात, ज्या ठिकाणी पाऊसमान थोडंसं कमी तिथून पुढच्या काळामध्ये दिसेल. पण हे नॉर्मल आहे, कारण जेव्हा मान्सून सक्रिय होतो, तेव्हा मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडचा जो भाग आहे पर्जन्यछायेचा, त्या ठिकाणचा पाऊस कमी होत असतो. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया काय असतील त्या नक्की कमेंट करून कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बनवून राहा आपल्यासोबत. धन्यवाद.